तहान फक्त पाण्याची नव्हती, ती होती सन्मानाची, अस्मितेची। याच महाडच्या भूमीतून सुरू झाली एक लढाई सन्मानतेची। नमस्कार, मी प्रीती, आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आता उभी आहे याच महाड येथील चौदार तळ्याच्या ठिकाणी आणि माझ्यासोबत काही नागरिक आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांच्या काय भावना आहेत। नमस्कार, काय सांगाल, इथे तुम्ही दरवर्षी येत असाल, आज तुमच्या काय भावना आहेत? सर्वात प्रथम तर नमो बुद्धाय, जय भीम। आमचा संपूर्ण धम्मोपशिका संघ खारघरून आला आहे आणि आम्ही दरवर्षी येतो बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी। कारण बाबासाहेबांनी जो हा सत्याग्रह सुरू केला 19-20 मार्च 1927ला, हे समग्र मानवजातीसाठी होता। बाबासाहेबांनी बघितलं इथे कुत्रे मांजरे सगळे पाणी पिऊ शकतात, पण आम्ही माणूस म्हणून माणूस असून आम्हाला पाणी पिण्याचा हक्क नाही, आम्हाला पाणी पिण्याचा अधिकार नाही। तो अधिकार बाबासाहेबांनी आम्हाला 1927-20 मार्चला मिळवून दिला आणि बाबासाहेबांनी तो 10 वर्ष तो लढा चालवला आणि 1936ला तेव्हा त्याचा रिझल्ट लागला आणि बाबासाहेबांनी आम्हाला या सर्व गुलामगिरीतून मुक्त केले आणि पाणी पिण्याचा अधिकार दिला। तो फक्त पाणी पिण्यासाठी नव्हता की 14 तळेमध्ये स्वच्छ तळे आहे, पाणी प्यायला भेटलं, पण तो लढा होता मानवी हक्काचा, मानवी अधिकाराचा। तो लढा बाबासाहेबांनी आम्हाला मिळवून दिला 20 मार्च 1927ला। तर त्यामुळे आम्ही इथे अभिवादन करायला आम्ही खारघरचा धम्मोपशिका संघ इथे आलेला आहे। तुम्हाला असं वाटतंय का आजही या समाजामध्ये अशा काही गोष्टी घडतायत का? म्हणजे अजून समाज दूर आहे का? हां, होत आहे असं। आता आपण गावाखेड्यात बघतो, आता अस्पृश्यांच्या विहिरी बाजूला आहे, नळ बाजूला आहे, त्यासाठी आम्हाला खूप काम करण्याची आवश्यकता आहे, समाज जागृती करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं। तुम्ही काय सांगाल? मी खूप धन्य हाव की मी इथं महाडला आले। मी पहिल्या वेळेस बघितले, इतका आनंद झाला मला बघून की खरंच मला माझ्या डोळ्यामध्ये पाणी असं तरंगत होतं। अच्छा, म्हणजे तुमची ही पहिलीच वेळ आहे? पहिलीच वेळ आहे। अच्छा, म्हणजे इतर गोष्टी ऐकून तुम्हाला ही आज इथे यावंसं वाटलं, मग काय अजून काय वाटतंय तुम्हाला? व्यवस्था चांगली आहे, सगळं व्यवस्थित आहे, सगळं बरोबर आहे। मला खूप कुठून आलात? मी लातूरून आले। हा, लातूरून आले। मैं यूपी कानपुर से आई हूँ। अभी आज पहली बार आई हूँ। यहाँ आके बहुत अच्छा लगा कि बाबा साहब ने हमारे लिए कितना मेहनत किया है। आज हम इस नदी का पानी हम पी सकते हैं। इसलिए मला एवढंच सांगायचं आहे की बाबासाहेबांना सर्वात म्हणजे समानता आवश्यकता होती आणि समानता मिळवून देण्यासाठीच हा लढा चालू केला बाबासाहेबांनी सत्याग्रह। बाबासाहेबांनी हे संघर्ष केलं नसतं तर हे पाणी आपल्याला प्यायला मिळालं नसतं, तर याविषयी तुम्हाला काय वाटतं? असं वाटतं सर्वांनी हे करायला पाहिजे, निर्माण करायला पाहिजे आणि एकी असून सर्व असे मिळून जर आपले निवडून आले आपले लोक, तर हक्कासाठी लढायला प्रेरित होतील असं मला वाटतं। आपल्यासोबत काही अजून नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडनंही जाणून घेऊयात की त्यांना काय वाटतं, त्यांच्या काय भावना आहेत। नमस्कार, काय सांगाल? जय भीम। आज या महाड क्रांतीभूमीवर मोठ्या संख्येने, लाखोच्या संख्येने लोक आले। त्याचं एकच कारण आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 99 वर्षापूर्वी प्रत्येक मानवाला त्यांचे मानवी अधिकार म्हणजे पिण्यासाठी पाणी, हवा, पाणी हे सगळं माणसाप्रमाणे मिळालं पाहिजे, याबद्दल हा केलेला सत्याग्रह होता। आणि त्याची आठवण म्हणून आम्हाला बाबासाहेबांनी जे मानव अधिकार मिळवून दिले, तर त्याचं भारतामध्ये किंवा जगामध्ये हा सगळ्यात मोठा लढा आहे की जो 10 वर्ष डॉक्टर आंबेडकरांनी 1927 साली सुरू केला आणि 1937 साली त्यांना न्याय मिळाला की आम्ही पण या भारताचे नागरिक आहोत आणि प्रत्येक नागरिकाप्रमाणे आम्हालाही पाणी पिण्याचा अधिकार आहे। आणि त्याची आठवण म्हणून या लढ्याला जगातले लोक बघतायत आणि आम्ही पण या क्रांतीभूमीला वंदन करण्यासाठी आणि त्यांची आठवण करण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत। आणि तुम्ही आम्हाला ह्या बाईटद्वारे विचारलं त्याबद्दल आवाज टीव्हीचे धन्यवाद, थँक्यू। आपण अजूनही नागरिकांकडनं जाणून घ्या, आपल्यासोबत काही वयस्कर वृद्ध लोक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या। काय सांगाल, कुठून आलात तुम्ही? फलटण। अच्छा, काय वाटतं? काय नाही, दरवर्षी येता का तुम्ही इथे? नाही, पहिल्यांदाच आली। हां, मी आता 70 वर्षाची आहे। आम्ही लहानपणापासून हाल काढले, आता काळ बदलला तेव्हा ही बघायला आलो। अजून काय वाटतंय तुम्हाला? काय वाटतंय बाबासाहेबांबद्दल काय सांगाल? नाही, दुसरं काही नाही, बघितलं हे बाजारला समाधान। तुम्ही इथे दरवर्षी येता का 20 मार्चला? अच्छा, मग तुम्हाला काय वाटतं इथे सोयी सुविधा कशा पद्धतीने असतात, काय सांगाल याविषयी? आम्ही दरवर्षी येते। नांदेडच्या बाबासाहेबांनी एवढं कष्ट केलं आमच्यासाठी, म्हणून आम्ही बी सहकार्याला आल्या बाबासाहेबाच्या।
आज 20 मार्च या निमित्ताने तुम्ही इथे दरवर्षी येत असाल, तर तुमच्या इथल्या नेहमी येत असल्यामुळे इथल्या सुविधा वगैरे कशा असतात, काय वाटतं याविषयी काय सांगा? सर्वप्रथम जय भीम. माझं नाव मीनाक्षी संतोष भवार. मी गुंडगे कर्जत इथून आलेली आहे आणि मी इथं दरवर्षी येते. परंतु ना दरवर्षीप्रमाणे यावर्षी थोडी गर्दी कमी आहे. पण सोयीचं म्हटलं तर फक्त लाईन जी आहे ती थोडीशी कुठंतरी डिसमिस झाल्यासारखी वाटते, म्हणजे ती चुकीची आहे. कारण एक तर ऊन खूप आहे, लोक इतकी गर्दी झाले, येणाऱ्यांचं पण लक्ष नसतं आणि जाणाऱ्यांचं पण लक्ष नसतं. बाकी सुविधा सगळ्या व्यवस्थित आहेत, खाण्याच्या पिण्याच्या सगळ्या. लोकांना इथं आल्याच्या नंतर तेच मेन लागतं. बाकी वॉशरूमच्या वगैरे सगळ्या व्यवस्थित सोयी आहेत. आणि बाबासाहेबांनी एवढं आमच्यासाठी केलं तर त्या सगळ्या सोयी आम्हाला अगदी फ्रीमध्ये स्वस्त आणि मस्त मिळतात. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. करते तो प्रश्न. आज या महाड येथील ह्या चौदार तळ्याला 99 वर्ष पूर्ण झालेत, याविषयी तुमचं काय मत आहे? मी नवयुग बौद्ध विकास मंडळ कातवडी तालुका पाटण जिल्हा सातारा येथून आलेलो आहे. आमची काही भरपूर मंडळी आलेली आहे, तिकडे मांडवमध्ये बसलेले आहे. आणि प्रत्येक वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना द्यायला आम्ही सर्व बौद्ध जन येतो आणि आमच्या कातवडी गावामध्ये भरपूर मोठा कार्यक्रम करतो. आणि कातवडी पाटण तालुक्यातलं गाव या सातारा जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. एवढं बोलून मी जय भीम करतो सर्व जिल्ह्यातील जनतेने.